नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। सरकारचे कर्मचारी आतुरतेने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे। या दरम्यान 8व्या वेतन आयोगाने सार्वजनिक सूचनासाठीची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली असून आता 15 जूनपर्यंत सर्व हितधारक 8व्या वेतन आयोगाकडे आपल्या सूचना सादर करू शकतात। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर चर्चा। अशा प्रकारे अंतिम मुदतीत सतत होणाऱ्या अडीमुळे वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यास आणखी वेळ लागेल असं दिसत आहे। परिणामी या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा थकबाकीबद्दल व्यापक चर्चा सुरू झाली आहे। अशा परिस्थितीत 8वा वेतन आयोग कधी लागू होईल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती महिने थकबाकी मिळेल, थकीत रकमेची गणना कोणत्या आधारावर केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना संभाव्यतः किती अतिरिक्त रक्कम मिळू शकेल हे समजून घेऊया। 8वा वेतन आयोग लागू होण्यास अजून काही महिने लागतील। अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 5 लाख ते 14 लाखापर्यंत थकबाकी मिळू शकते। प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग सुधारित केला जातो। 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आला असून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाला आहे। मात्र नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी अद्याप तयार झाल्या नसून कर्मचाऱ्यांना अजूनही 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिले जात आहे। एकदा आयोगाचा अहवाल लागू झाल्यावर जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत मोठी रक्कम मिळणं अपेक्षित आहे। अशा परिस्थितीत सगळं फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल। 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57% होता, तर 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 असा अंदाज आहे। जर असं झालं तर मूळ वेतन 18,000 रुपयावरून 67,240 रुपयापर्यंत वाढेल। यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दरमहा पगारात 48.240 रुपयाची वाढ होईल, तर 10 महिने थकबाकी विचारात घेतल्यास 4,82,400 रुपयापर्यंत पोहोचेल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला मिळेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।